तुम्ही सुद्धा मोतीबिंदूचं ऑपरेशन करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आजकाल ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्यात. ही संख्या आता वाढत चालली आहे. मात्र याच मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर रुग्णांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलंय. तर काही रुग्णांनी त्यांची दृष्टी गमावल्याचा हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून समोर आलाय. गोरखपूरमधील न्यू राजेश हायटेक हॉस्पिटलमध्ये 1 फेब्रुवारीला एका मेडिकल कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान या शिबिरामध्ये जवळपास 30 लोकांच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली. ही शस्त्रक्रिया करण्यात आली आणि याच ऑपरेशन नंतर अवघ्या 24 तासांमध्येच या रुग्णांची प्रकृती बिघडली आणि त्यांना मोठ्या वेदनांना सामोरं जावं लागलं. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना डोळ्यांच्या संबंधित गंभीर संसर्ग झाल्याची बातमी समोर आली. दरम्यान यामध्ये 9 जणांचे डोळे काढून टाकल्याशिवाय दुसरा कोणता पर्याय सुटला नाही. रुग्णांच्या डोळ्याला सूज येणं, त्यांच्या डोळ्यातून रक्त बाहेर पडणं, तर त्यांच्या डोळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये वेदना सुरू झाल्या आणि त्यानंतर त्यांना ऑपरेशन झाल्यानंतर लगेचच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी हा मोठा गोंधळ निर्माण झाला, ज्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या या कारभारावर मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त केलाय. यामध्ये नातेवाईकांनी संताप व्यक्त करत घरी आल्यानंतर रुग्णांना मोठ्या प्रमाणामध्ये डोळ्यांच्या वेदना सुरू झाल्याचं म्हटलंय. दरम्यान काहींनी यावर मोठा संताप देखील व्यक्त केलाय. दुसऱ्या दिवशी जेव्हा हे रुग्णांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये बाकीच्या उपचारांसाठी आले होते तेव्हा त्यांना त्या ठिकाणी एकही डॉक्टर दिसला नाही आणि ज्यानंतर डॉक्टर आले त्यावेळी त्यांनी हात वर केले आणि याबद्दल त्यांच्याकडे उपचार नाहीत असं म्हटलं. त्यानंतर या रुग्णांना लगेचच वाराणसी, दिल्ली, लखनौ या ठिकाणी पाठवून त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आले. दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागामध्ये मोठी खळबळ उडाली. गोरखपूरचे जिल्हाधिकारी दीपक मीना यांनी यावर लगेचच कारवाई करायला सुरुवात केली आणि हॉस्पिटल बंद करण्याचे आदेश दिले. दरम्यान डॉक्टर राजेश झा यांनी यावर सांगितलंय की या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ऑपरेशन थिएटरची सूक्ष्म जीवशास्त्रीय तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान यावर आता कठोरातली कठोर कारवाई करणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. यावर दोषींना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल असं देखील या ठिकाणी म्हटलं जात आहे. मात्र या घडलेल्या घटनेनंतर या 9 रुग्णांनी त्यांची दृष्टी गमावली. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर मोतीबिंदूचं ऑपरेशन करत असाल, शस्त्रक्रिया करत असाल तर योग्य ती खबरदारी घ्यावी असं म्हटलं जात आहे. हा सल्ला आता दिला जातोय.